छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात कोसळतो। कोणाच्या हाताने त्याचं अनावरण झालं होतं? पंतप्रधानांच्या हस्ते झालं होतं। मग आज ज्या पद्धतीने आम्ही अपेक्षा करत होतो की पंतप्रधानांनी स्वतः माफी मागितली पाहिजे, आज बीकेसीला तुम्ही येतायत, एवढी मोठी घटना घडली, अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची घटना, ज्यामध्ये लाखो जे आमचे शिवप्रेमी आहेत, महाराष्ट्राची जनता आहे, त्यांच्या हृदयावर घाव घालणारी ती घटना आहे। छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये आमचे शिवराय त्या ठिकाणी दिसतायत आणि हे पाप कोणाचं आहे? हे महायुती सरकारचं पाप आहे, हे भारतीय जनता पक्षाचं पाप आहे आणि त्याविरुद्ध एक ब्र देखील उच्चारत नाही। नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने गप्प बसलेले आहेत आणि बीकेसीला खुलेआम येतायत, कुठल्या तोंडाने येतायत आणि त्यांनी माफी मागावी या मागणी करता आम्ही जर आंदोलन करणार असू तर ते देखील करायची बंदी आहे। मालवण येथे जाताना कशा पद्धतीचे अडथळे आणले, म्हणजे विरोधकांनी आंदोलन देखील करू नये, हे काय चाललंय या देशामध्ये? परंतु आम्ही ज्या पद्धतीने आता ही एवढा मोठा फौजफाटा लावलेला आहे, आज जनसामान्यांचं त्या ठिकाणी संरक्षण करता येत नाही। यांना 4-4 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होतो आणि त्या ठिकाणी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम होतं आणि तिथं मात्र हे लक्ष दिलं जात नाही। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि एकंदरच ज्या पद्धतीने आता आंदोलन करणार आहोत तर तिथे इतका मोठा फौजफाटा एका स्त्रीच्यासाठी, म्हणजे नाही, निश्चितपणे म्हणजे आज आम्ही यांना सगळ्यांना सांगतोय, सरकारला सांगतोय, या कान उघडून ऐका। सर्पांनो आवळा कसुनिया पाश, पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश, तडिता घाती कोसळेल का तारांचा संभार, कधी तारांचा संभार। आणि हा क्रांतीचा जय जयकार आता महाराष्ट्राची जनता करणार आहे, याच्यात काही शंका नाही आमच्यावर। आम्ही आता चाललेलो आहोत, आम्हाला आता त्या ठिकाणी बाहेर कशा पद्धतीने काढून देतायत हे आम्ही पाहतो आहोत, लढणार आहोत, शेवटपर्यंत लढणार आहोत याच्याशी। या लोकशाही वाचवण्यासाठी आणि शिवरायांचा हा आमची महाराष्ट्राची अस्मिता आहे। त्या छत्रपती शिवरायांची मूर्ती ज्या वेळेला अशा छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये आम्ही पाहिलं, आमचं हृदय त्या ठिकाणी राहत नाहीये आणि महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी निश्चितपणे याचा विरोध करणार आहे, याच्यात काही शंका नाही। नाही, निश्चितपणे म्हणजे आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं घरातनं उचलले आणि मी कसा आलेलो आहे मला माहिती आहे। या ठिकाणी आमच्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना तुम्ही पाहताय कशा पद्धतीने फौजफाटा लावला, बाहेर जायला देत नाहीयेत, ही तर रस्ता बंद करून ठेवला। अरे मी त्यांना विचारलं, अरे बाबा तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी हाऊस अरेस्ट करताय पण जनतेला देखील हाऊस अरेस्ट करून टाकलं, इथं लोकांना गाड्या घेऊन घेता येत नाही, काय चाललंय हे? हा महाराष्ट्र आहे का काय आहे? लोकशाहीला देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र आणि इथे तुमची अशी अवस्था करून ठेवली आहे या लोकांनी, हे काय चाललंय? म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारत आहोत, अरे तुम्ही आंदोलन करून देणार नाही, साधं निषेध आंदोलन, मग लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार नाही आम्हाला? आणि हा निडरपणा आम्हाला शिवरायांनी शिकवला, हे लक्षात ठेवा एकनाथ शिंदेजी। परंतु पोलीस सातत्याने दमदाटी करतात का? ज्या पद्धतीने पोलिसांचा फौजफाटा लागलेला आहे, म्हणून तर बोललो ना, हे काय चाललंय? आणि एका महिलेच्या म्हणजे तिला थांबवण्यासाठी म्हणजे इतकं घाबरते सरकार, इतके मोदीजी घाबरले? अरे तुमच्याकडे तर संपूर्ण देशाची सत्ता आहे, महाराष्ट्राची सत्ता आहे, डबल इंजिन लावले आणि डबल इंजिन कुठे लावले तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी। पण त्याला पकडता येत नाही आणि इथं आमच्या मागे लागले पोलीस। आम्ही हा विचारतोय कुठे गेला आपटे, याचं उत्तर द्या त्यांनी, तुमच्या डोळ्यासमोर निघतायत गुन्हेगार। नाही, निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत इकडनं निघायचा, आम्हाला आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला आहे, या देशातल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे, त्यामुळे आंदोलन आम्ही करून राहणारच। हे कितीही त्यांनी, म्हणूनच म्हणालो, सर्पांनो आवळा कसुनिया पाश, पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश, आमच्या मनामधला आवेश आहे आणि हा निडरपणा आम्हाला शिवरायांनी शिकवलेला आहे। हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, मोदीजींना घाबरणार नाही। जयदीप आपटेंनी इतिहासाशी देखील छेडछाड केलेल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्या एका फेसबुक पोस्टवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरती त्यांनी भावाची खूण दाखवली। नाही, हे भयानक आहे। म्हणजे ही जी मानसिकता, ही प्रवृत्ती आहे, कुठे ज्या माणसाला 1.5 फुटाचा देखील 3-4च त्यांनी मूर्त्या बनवल्या होत्या, त्याला एवढं शिवरायांचा पुतळा 35 फुटाचा बनवण्यासाठी तुम्ही परवानगी देता? कोण आहे? आपल्याला कसा शोधून काढला या व्यक्तीला? आणि त्याच्या मनामधले जे काही भाव आहेत तेच यांच्या मनामधले भाव आहेत म्हणून त्याला शोधून काढलेला आहे। म्हणजे अफजल खानाच्या ज्या पद्धतीने वधाला
ज्या शिवराय सामोरे गेले होते आणि त्यांच्यावरती जो घाव घातला गेला अशा तऱ्हेचे इतिहासामध्ये जे काही लोक म्हटले गेले आहेत त्याच पद्धतीचा घाव यांना आठवतो, कारण कोणी घातला होता तो घाव. त्यामुळे ती मानसिकता आहे यांची आणि म्हणूनच सनातनमध्येच याची मुलाखत छापून येते. परंतु आता तुम्ही आंदोलनावरती ठाम आहात. निश्चितपणे आम्ही आंदोलनावरती ठाम आहोत. आंदोलन करण्याचा आमचा अधिकार आहे, आम्ही करत राहणार. पोलीस तुम्हाला जाऊन देत नाहीयेत, पुन्हा या ठिकाणी तुम्हाला ताब्यात घेतलं तर काय भूमिका? नाही, ताब्यात घेतलं तर घेतलं, त्यांचा अधिकार आहे तो. ज्या पद्धतीने ते करणार आहेत त्यांना करू द्या ना, परंतु आंदोलन करण्याचा अधिकार मला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी ते करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.